नमस्कार. असा एक उपाय सांगत आहे तुम्हाला. हा उपाय जर का केलात म्हणजे हा एकदाच करायचा उपाय आहे का? तर नाही. हा तुम्ही जन्मभर करू शकता. या उपायाने तुम्हाला म्हणजे कुठलंही कार्य असू दे, मग तुमचं महत्त्वाची इंटरव्ह्यूसाठी जात आहे, कुठला डिसिजन घ्यायचा आहे, तुम्हाला कुठलं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे, तुम्हाला प्रमोशनसाठी तुमचं हे आहे, एखादी स्पर्धा आहे, तुम्हाला काही असेल, मग तुमची मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ते काही कामासाठी तुम्ही बाहेर जाताय, घर घ्यायचं आहे, कुठलं डील फायनल करायचं आहे, कुठल्याही तुम्हाला जे प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असते, प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. मला सांगायला इकडनं तेवढ्या मर्यादा आहेत, पण तुम्ही समजून जा. तुम्ही कुठल्याही तुमच्या ज्या शुभ कार्यासाठी ह्या गोष्टीचा तुम्ही नक्कीच उपयोग करू शकता. उपाय अगदी साधा, सरळ आणि सोपा आहे. बघा, याला इच्छा पात्र असे म्हटले जाते. मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यासाठी या इच्छा पात्राचा उपयोग केला जातो. आता इच्छा पात्र म्हणल्यानंतर भांडं आलं. मग साधारण असं आपली ओंजोळ भरेल असं मोठं पात्र, मग ते वाडगा, कुंडा, तुमच्याकडे काय म्हणतात त्या पद्धतीने. छोटी वाटी म्हटली तर ती खूप छोटी होईल, मग ते मोठं घ्या, जरा वाडगा घ्या. एकदाच खर्च होईल तुमचा. काशाचं पात्र घ्यायचं आहे. कासं असतं ना, टाळ बनतो त्याला कासं म्हणतात, काशाचे टाळ असतात, तर तसं भांडं पाहिजे. कासा हे पवित्र धातू मानला जातो. मग त्यामध्ये आता तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणावरती आपण नेहमी जातो, तीर्थयात्रेला जातो, कुलदेवतेला जातो, तिथून येताना लोक नको नको ते भरमसाठ मूर्त्या, फोटोज घेऊन येतात आणि त्याची सगळ्याची देवघरामध्ये अननेसेसरी स्थापना करतात. काही आवश्यकता नसते. माझा व्हिडिओ तो नाही आहे, तर मी तुम्हाला आत्ता सांगते. हां, तिथून येताना तुम्हाला आठवणीने एक चिमूटभर माती प्रत्येक स्थानाची लागेल. मग तुम्ही कुठलंही घ्या. मग देवीची सगळी शक्तिस्थानं, नुसते 3.5 पीठं नाही, जिथे जिथे देवीचं शक्तिस्थान तुम्हाला वाटेल तिथली घ्या. 12 ज्योतिर्लिंग आहेत, अष्टविनायक आहेत, किंवा संतांची स्थानं म्हणली किंवा गुरूंची स्थानं म्हणली, जसं गाणगापूर आहे, अक्कलकोट आहे, गेला बाजार आळंदी आहे, पंढरपूर आहे. अशा ठिकाणची आपल्याला माती लागेल. आळंदीची माती पवित्र माती आहे. ज्या मातीने माऊलींना सांभाळलं ती माती कशी असेल? माऊली आज किती वर्ष झाले माऊलींना समाधीत जाऊन, अजूनही माऊली पुढे आहेत, म्हणजे ते गेलेले नाहीतच आहेत, ते आपल्याजवळच आहेत. मग तिथली माती अतिशय पवित्र माती आहे. तिथली चिमूटभर माती. अशी तुम्हाला जाणं जिथे शक्य आहे तिथलं घ्या, नाहीतर लांबून लांबून मागवा कोणाकडनं, कुरिअरनी वगैरे, आणि ती माती त्या इच्छा पात्रामध्ये जमा करा. आणि एक मंत्र सांगते. हा मंत्र तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामाला जाण्यासाठी तिथे 2 उदबत्ती किंवा तुम्ही सरळ धूप लावा. 2 तिथे लावायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. त्या मातीमध्ये लावायचे आणि मंत्र म्हणायचा की ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्या मातीला प्रार्थना करा, कारण की ते इच्छा पात्र आहे. त्या इच्छा पात्राला प्रार्थना करा, माझं हे कार्य पूर्ण होऊ दे. तुमच्या कामामध्ये यश नक्की मिळेल. विश्वास आणि श्रद्धा असेल तर का नाही मिळणार? उपाय करून बघा. अर्थात तुमचे अनुभव मला कळवा. अशाच व्हिडिओसह भेटेल. जय भवानी, जय जगदंबा.